आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली. मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो. विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गोंड शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने असतं की एक पद्धत आहे. पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे, तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं. आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे, किती रकमेचा गेलेला आहे, त्यातून कोणाला मदत होणार आहे. राज्य सरकारला मी पण आहेच विधिमंडळामध्ये, आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे. राज्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे. कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणारे त्या खरोखर ही मदत पाठवणारे. आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं करणं, आता या सगळ्या मदती त्या खातर जमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत. मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का, आणि असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या निमित्ताने हे अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत. कारण प्रश्न विचारले जातात, व्यथा मांडल्या जातात, राज्याच्या किंवा जनतेची गाऱ्हाणी इकडे मांडली जातात, पण नुसती वेळ मारून नेली जाते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणखीन अनेक विषय आहेत, पण पहिलं आपण जर काही प्रश्न असतील तर विचार, मी त्याच्यावरती बोलतो. मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं, कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक 8-10 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं ना भास्करराव, आम्ही विरोधी पक्ष नेते पदावरती दावा सांगितलेला आहे. त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये. त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल. पण नियम असला काय आणि नसला काय, जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर 2-2 जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्ष नेते पद द्यायला घाबरते का, हा एक मोठा विषय. म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत. केंद्र सरकारचा
मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का?